तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत. मित्रांनो चालू आहे आपलं गायनं वैरण टाकायची. रात्री मी ठेवली नव्हती ही वैरण, पेंड्या टाकल्या होत्या. हा तर आवडले आलं म्हणलं हे उघडावं, तर परत अजून एखाद्या वेळेस चुकून वारं लय होतं झाकायला, म्हटलं चुकून राहिलं तर राहिलं समजा कागद ही उडतो ना वाऱ्याने, तर म्हणलं नकोच. ही लय आवडतं गायींना, पण सारखं बी खात नाही त्या. सारखं बी लय बी नाही त्या खात. माणसासारखंच आहे जनावरांचं लय सुद्धा. लय लय आहे, लय चवी तर आहे त्या, लय चवी आहे त्या आमच्या गायींच्या. त्यांना एक वैरण नको, बदलून 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 पाहिजे. जरशा कशा खाते त्या एकच. जरशा लय ही खाते ते गले, लय खाते ते जरशा, त्यांना लय आवडतं. बरी कॅरेट घेते का? हा घेते. घेतली कॅरेट आपण वर देऊ. आता तास झाले ना, फक्त पाणी पाजून बांधायची त्यांना, वास संपला विषय. तुम्ही चालला का? हा मी चाललो जरा बाहेर, काम आहे माझं. काम म्हणजे तसं काय काम नसतं माझं. माझी काम वेगळी असते आणि माझी कामं जगाची वेगळी असते ती, आणि ती तुम्हाला सांगून बी उपयोग नसतो, ती फक्त माझ्या बायकोला माहित असते. त्याच्यामुळे मी म्हणत असतो माझं काम आहे. काय करायचं, जगात अशी थोडीच लोक असते की वेड असतं त्यांना. हा वेड असतं, वेड. याड लागले गाणं नाही का पुढचं म्हणा की. माझा आवाज चांगला नाही, लोक नाव ठेवते मला. कुणाच्या नाव ठेवण्याला आणि कुणी चांगलं म्हणणारला आपण कधीच हे होऊन जायचं नाही. जे आपण आहे ते आहे, कुणी काही म्हणलं तरी आपण बदलू शकत नाही. जरा आवाज मी चांगला करतो आता गायनाचा. गायन माझे मी हे घरी करतो, म्हणजे आवाज चांगला झाला का नाही. तुमचा आवाज चांगला होता हो, पण सराव पाहिजे. नाही आवाज सगळ्यांचा चांगला असतो. पण गेल्या वर्षी जी खोकला लागला का तुमचा आवाजच बिघडला. हो ती कोरोना झाला ना, कोरोना ती खोकला लय दिवस होता मला. इकडे बघा किती भारी वाटते, नारळ ही भारी वाटते बघायला. आपली नारळ मोठी झाल्यावर तर लय करमल येतं. करमल. आणि हिथली नेमकी दारातली 2-3 नारळ गेली, तिकडे 2 राहिले. पण आता रामफळ आलंय इथं, आंबा आलाय, सगळे झाडं ठेवायची, काढायची नाही ती झाडं. होय आपल्या इकडे कुणी आलं भेटायला ही की काय म्हणते तेव्हा तुमच्या इथं लय करमतलंय, ह्याचं एक कारण आहे. आणि आलेल्या माणसाला प्रत्येकाला इथं आलं की झोप लागते. झोप लागते, ती झोप लागते नाही पण एकदम प्रसन्न वाटतं. ह्याचं कारण म्हणजे असं आहे की आपल्या इथं काय म्हणतात त्याला, सकारात्मक शक्ती जास्त आहे आपल्या, आणि नकारात्मक ऊर्जा नाही आपल्या इथं. आपण जे दत्त महाराजांचं नामस्मरण करतो, भक्ती करतो, त्याच्यामुळे पण वातावरण एकदम चांगलं प्रसन्न तर झालं. चला आता बऱ्याच गोष्टी असते ते त्याला. गायींला ठेवून येऊ. मी घेऊ का एक? माघारी आल्यावर जाऊ. बर. गाय इथंच आहे अलीकडे ही. चिंगी खुश, तिला लय आनंद होतो. बर पेंड ठेवायची राहिली का आपली? पेंड ठेवायची राहिली, ठेवशील का? बर चला मित्रांनो, कपडे बदलतो. मुरगास ठेवताना मी चांगले कपडे कधी घालत नाही. हा हे दारू सारखी वास येते. माणसात गेल्यावर माणसं म्हणतेली आली ही कवापासून संधी दारू प्यायला लागलाय, त्याच्यामुळे मी ते ए सरदार आहे खा गिर ठेवलंय की तुला लागलं भांडी वाजवायला. चला काय म्हणता आपा? अरे बॅलन्स टाकायला सांग, 500 रुपये द्या सांग, नाही तर दे तू. हऱ्याला वय हो हाय का हरे दे तू म्हणलं ती कुठं नाही म्हणतंय. ही म्हणते तुम्हाला काय करायचं बॅलन्सला, पोरं असली तू बरोबर काय एकटा आहे राम्याला. हा मग आमच्या वडिलाची काय अडचण नाही, त्यांना पेन्शन चालू आहे. हा आणि आम्ही मुंबईला होतो तिथं नाही बापा नाही घातली हिथं आणलं. कशामुळं? ही लाक
गावाची आई लाव हा घ्या काय करावं सांग का आता का तुला कथा सांगा बस किती हा हा बोला हा ऐकतोय की हा ऐकतो का माझं ऐकतोय की 10वी झाली माझी हा आता तुझा चुलता मच्छा काय लबाड बोलायचं हा माझं चुलता होय लागली शाळा मास्टरची नोकरी तुम्हाला तिथं रोपळ्याला तुम्हाला हो बर मग ती तुझ्या शेजारी गाय आहे बघ हा रथपताची तिला लागला औरंगाबादला लागली बर आणि नवने मास्तर लागला कोर्टात हा आम्हाला लगेचच भरती झाली बर झाली की भरती आमची हा तुमचा हं. बर. काय करायचं असलं मला शेड दाखवलं काम हा सांग नसतो पेन्शन घेऊन बसलो आज. मग का सोडले तुम्ही तिथं आणलं तर मला ती लाकडाची असायची गावातली मग गावकी कोणी करायची होती हा गावकी गावकीची आता आहे का कोणी विचारतं का गावकीला मला अरे देतोय की देऊन बी का नाही म्हणताय तुम्ही आरती देवती पण गावची कुठं आहे आता तुम्ही कामच करत नाही मला काम करून डंगरे आहेत का तुमच्यात बैल नाही ती आता आबा खाट काकडे गेलं डंगरी नाही बैल मी खाटकाला नाही ती इकले मी शेतकऱ्यालाच दिले पण आता लोक बैल सांभाळत नाही ते पाणी आहे का हिरीत मोठ नाडा सुंदर माचाडा नाही नाही आता आता दिवस कसं काय करायचं सांग बरं मग आता तुमची पेन्शन देतोय की हरी तुम्हाला पेन्शन का नाही किती दिवसाला पेन्शन असते आपल्याला मागेल तवा असती मागेल तवा मागल तवा आपासनी नशा चढली की लगेच पेन्शन आणि पुन्हा राग राग ऐक की माझं पैसे कोण हरी तेवढा देत असेल तुम्हाला नाही सगळ्याला मागितल्या देते ती गेल्या देते ते का हा, मग कशाला इवळत नका जाऊ बरं खबर कसं नका नका बोला हा मग कशाला पोरं देते ते ना हा. मग तुमचं खर्चायचं सगळं भागतंय बघते दवा पाणी भागते पान भागते तंबाखू भागते मग काय पाहिजे अजून काय नाही कापड मळली होती ऐकून घे हा मग ती मला काढायची काढा ना ते का मग काढली की हा बिजू घातली हा. त्याला निर्मा आणतो हा मग ह्याला कुठं 50 बाऱ्या मीठ मागायचं मीठ होतो तिथं जवळ बर पुन्हा वारायचं हा शेंगदाणा आणायचं 30 रुपयाचं 35 रुपयाचं पाव किलो कुणाला मग आपलं बघलं ठेवत असतो ती देती पोरगी हा फराळीचं हा 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 पण तेवढ्यात ना गुळ ठेवायचा 22-23 रुपयाचा खडा हम्म लेकरं येते ती खाते ती मागते ती आता ही गेला का हम्म मग ती बारकी पोरगी म्हणते आपा 10ची लोट द्या हम्म पैसे द्यावं लागते ते लेकराला द्यावं लागते तो असं. आजोबाला मागते ते आजीला मागते ते लेकरं काय काल परवा दिवशी लेकराला पैसेच नाहीत हा मग काय करायचं सांग बरं मग हरिकून घ्यायचं हा नाहीतर म्हणायचं जावा बापाकडून माग घ्या जावं पैसे बाप त्याच्या आईला काय ती आता काय बोलू ग आपली देत नाही ती एखाद्या बाप हारी लेकरांना दे हार्या तर लय प्रेम करतो की ले पुरुषनी तर लय जीव लावतो देतो की कावा तरी हा ना असं नाही. नाही नाही बा हारी तर पुरीनं लय जीव लावतो हा आणि मग आणि मग त्यात अरे माझा त्या 2 कारठ्यावर दार बारक्या जीवाय म्हणून मी आई घाला हाला ना कुठं हा 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 हो नाही मी कुठे जाईल काय करतो टिपून घेतो काय माझं हा हा होय पुन्हा पुन्हा ऐक माझी कथा हा मग राहिलो गावकी कराय हा मग सराट ही घेऊन गेलो नागा पाटील हा. शिरीष पटाचा बाप हा ती नेते राहिलाय तिथं हा गेलो हा गेल्यावर मग तिथं काय करायचं 3 पासून गोळा करण्याचं घेतलं ना आपलं टकुरीवर हा शित्याचा मराला तसाच टकुंड हा आणि मी आलो नीटच बर देवकऱ्याच्या मळ्यापाशी घेतलं अरे कुठलं आणलंच हा म्हणलं अण्णा तुमच्यातलं आणलं हा वाटेकऱ्याकोंड हा तो टाकते तर नेऊन हा टाकली गेलं का हा 3 पासून तर बर माघार नेऊन टाकलं ना आलं उकळा हा म्हातारा ही तासते सकाळची बरी आपलं मी आता उत्तम गोपण्याला बाळ बोलतो का हे धनगराचा नाही नाही त्याला दांडा बसवतोय हा मग हिथं आला की नागा पाटील हा ही दाबी खेळानं पातं कराली हा खाली हा मी म्हणलं माझं का दादा म्हणलं हे पाटलानं म्हणलं 3 पासून इसकावून घेतले बर आणि ही असली गावात वैरे कुळं हा 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 पण तुझी कुळं पाटला की हा आणि राम्या बघताचं कुळं कुठे मारत्या सुतारा ती धंद वैर तुमचं हा हो झालं तेवढ्यात पुन्हा विवाह सावताचं नामदेव सुतार बरं का हा काय करावं सोडी नाही गेला का नागा पाटलानं जाऊ वाकात धरल्या हा दंडोक्षाय गावातली दादागिरी दादागिरी बर घेतलं इसकावून वाकाचं हांद्याच्या दगडावर हा पाटलं हा राम पाटील होता तिथं शेवरावचा बाप हा गेलं बोंबलं तिथं बर लगा मात शेवराव म्हणतो लगा पाटील का हा बघा बोंबलाय लागला हा आला की इथं कोटवाला हा भीम्या कोटवाल मेलेल्या सावल्या हा 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 ए दादा तुम्हाला बोललोय पाटलानं हा आणि पोदूला बी
गेलो काय म्हणला गंडाला काय म्हणला बोंडीत बाटलं घाली होती हा गावावर राहायचं नाही का हा शावरावला म्हणलं गाव बी गेलं बंबुऱ्यात म्हणलं इतका दाडा माणूस मी नाही नाही तुम्हाला सगळं गाव आर्या आहे बापा सगळं गाव घाबरते उगाच घाबरतंय काय का घाबरते माहिती आहे का हा चमत्कार आहे म्हणून नमस्कार करतो आपाकडले मोठा चमत्कार आहे काय आपा इंडियाला काय म्हणलं ह्या नवगिऱ्याच्या मेला नाही जिता अजून हा अम्माबाईचा जो गेलो वाड्यात हा त्यानं चाळ वाढला जाऊन येणं आता समक्ष विचारायचं हा नाही तुझ्या आईचा भोक असली आज म्हणे मी का आराधी आहे हा बोपी हा नाही तुझा 4,000ला फाडे ना तर मला काय म्हणे हा मग काय केलं पावात गाईला लांबती बांधाय गेला हा उघडं आपलं कापड धुवून हा हा बामदाची गाई हा. हे उचललं गाई नाही की आदळ फाटला बर टरटरास हा दवाखान्यात 4,000 रुपये गेलं रातभर पट्ट्या दिलेल्या बोंब बोलतंय हा आता त्याला बी विचारा त्याच्या बायकोला बी विचारा तुम्ही काय हितनं सूत्र हलवली का काय मग काळूबाई म्हणलं ह्याच्या आईचा किडा ह्याच्याकडे. आता हो काळूबाई पर्सन नाही म्हणायचं तुम्हाला मग हा. दाऊजी पटेल हा मग आली त्याची बायको हा फुला वहिनी हा पण पाया पडते काय तुम्हाला 2 पहिल्या जावारी बी देते हा काय तुम्हाला पैसे म्हणलं 500 रुपये द्या आहे पण घेतला की बाळा घरा जाखणीतला लावला त्याच्या हाताला ह्याला त्याला आराम पडला पडला का आराम पडल्यावर मग दिलं तेव्हापासून ती बोलत नाही उगाच घाबरत नाही तुम्हाला जमतो होती ती हा आता काय सांगावं तुला सांग मी लबाड नाही पण बोल मारं गेलं की आपा ते आता हा ते दिवस गेलं म्हणलं दिवस गेला तरी पण तिला उठवाय काय मला उशीर लागला काळूबाईला अरे कसा असतोय तिकडं चमत्कार काय उठवाय म्हणते काय हा, मग काळूबाई आता होय. आपा हा. बरं, चलू का आपा असला अभ्यास आहे बाजू होय गे आपा हा तुमचं गुरु कोण आहे ते सांगा शिवराम जयराम जाधव हा मुक्काम पोस्ट मांढरदेव तालुका वाय जिल्हा सातारा बर ती मेल्यावर त्याचा पुतणी आहे हा विनोद लक्ष्मण जाधव बर बर आडनाव जाधव आहे हा हो मग ती जाधव ते तुमचं गुरु हो तर आपण आलो इकडं कुरडवाडीला आपल्याला पेट्या बनवायच्या आहेत मधमाशाच्या आणि त्यासाठी फळ्या घ्यायला आलतो माझ्याबरोबर आलाय हरी आणि इथं लाकडाचं म्हणजे लाकडं आहे ती भरपूर तर मी सहज म्हणलं नजर टाकावं तर इथं आम्हाला मधमाशाचं पोळं दिसलं इथं आहे पोळं ह्याला मध पण आहे चांगल्यापैकी ठीक आहे ही तर त्याला म्हणलं ये खायला ती घाबरतोय मला भीती वाटते चावला म्हणजे तर त्याला म्हणलं चावत नाही त्या मासे ये मी असल्यावर भिवू नको तर त्याला मध चारायचं हरीने माशा असेल येऊन चावले आधी मध कधी ह्याच्या आधी कधी खाल्लाय खाल्ला आपण वेळाच्या वेळा खाल्लाय मागे लय दिवस झाले आता आज त्याचं तोंड गोड करायचं म्हणजे आपल्याला चांगल्या मस्तपैकी पेट्या बनवून देणार हरी द्या त्याला मध देतो आता हरीला तर मधमाशीच्या पोळीला धक्का न लावता आजाद मध काढला कसं काय मध एकदम छान झाला मध ताजा मध काढला ना हे बघा असं मधमाशीचं मध आहे अजून बघतोय कुठं काय भेटतंय का दिसतंय का तर मंडळी हरीला घरी सोडलं परत फळ्या आणल्या हरीच्या घरी ठेवल्या हरी म्हणला आता उद्याच्याला सकाळ सकाळ बनवायचं आहे पिठी बनवू म्हणला आणि घरी आलो इथं मी आणि इकडनं आबाळ बघा कसली निघली हे बघा पावसाळ्या घातलं वाटायला लागले गरजायला लागले अजून पाऊस येतोय का काय असं वाटायला लागले मला तर इतकं आभाळ आलंय वातावरणात तर बदल झाला आणि महादेवाची यात्रा शिखर शिंगणापूर तिथली आली आहे जवळ तर लोक निघाले ते चालत बरं का तिकडं तर बघू हरीला म्हणलं जाऊ गाडीवर आपण इथं पपई आहे आपली ही पिकली तरी ह्यांच्याकडे कोणाचं लक्ष जाय नाही पण ही झाडं एकदम ही झाले म्हणजे काय झालं याला काय माहिती खराब झाली असणार पपई आणि तर दुसरी आली पपई तिला फळ पण चांगलं लागलं काय झालं हा थांब अडकली काय बर चिंगे थांब जरा का चिंगेची ते हुक अडकलंय त्याच्यात
कधी होत नाही असं पण झालं आता की काढावं लागेल. कोण नाही पण तुम्हाला गप बसली हो. मी म्हटलं काय ती सोपाय काढावं पण ती लागली येड्यावणी करायला हाय का. खाऊ द्या सारखा माग वारं भयान सुटले. काय करायचं ते आणू की कालचं राहिलेलं एकदम काय हॉटेल गट्ट्या काय बघतोय रा. अजून मला जायचं सकाळी बोलवले बर चला आणू. हा बर. कचर तर गेलं जवळजवळ. पाऊस पडलाच असता. वारं घातलं होतं पावसानं पण नाही आला पाऊस. सरदार तेवढा आपला मस्त खातो बघा. सरदार्या चालू आहे आता. नाही भेट एवढा मला लय भ्यायचा. आता सवय लागली माझी. ह्या गायची वासरं सगळी जरा भित्री निघते. ती भित्री म्हणजे चिंगी बी तसलीच आहे. तिला लय सवय लावली हळूहळू. हा बुज किती ना बुजणं म्हणजे भ्यायचं ग. भेटतं जनावर बुजरी. चला एक खेप आणू. काय लागले काय म्हणते ती असं व्यायाम करायला पाहिजे. डंबेल्स. हा लाजला काय गडी. राहू दे की तेवढं राहू दे. मग कशाला ते करतोय उग तोडायला. कशाला तोडतोय पण त्याच्यात अडकून बसला तर परत त्याचा काय कामाचा उपयोग म्हणजे कामाला देणार नाही. घ्यायची हवी त्याच्या नादी लागून नाही माहिती. आणायची ती आपली ती 2-4 फांद्या राहिलेल्या आहेत त्या. आणि तिकडल्या बाजूला बी काढले आपण. हिकडल्या बाजूच्या आणतोय. इकडल्या बाजूला बी एक आहे शिवरी तसली उंचच्या उंच जाती तसली एक शिवरी आहे. त्याला काय म्हणतात मी. कोणी सुईबाबळ म्हणतं कोणी शिवरी म्हणतं काय मला माहीत नाही. पण ती आहे एक. ती बी आणायची. ती म्हणलं आपल्याला कशाला पण घरापाशी उपयोगी येईल म्हणून आणून ठेवायची घरापाशी. आणि इकडं एक बाबळीचं झुडूप आहे आणि एक लिंबाचा फाटा आहे. ती पण आणायचं आहे. गट्टू आमचा रोज संगत असतो आमच्या. ही 2 फांद्या अशा बांधल्या तर त्याच्यातनं वळून घेतलंय आणि इकडं बांधलंय. असं वडच चालवलंय आता. आता आपल्याला इकडं जायचं होतं पण इकडं कशामुळे आल्या ते. तिकडं पाक इकडं गेलं परत इकडं आलं. काय चालू आहे. यंत्र बघा शेतकऱ्याचं जुगाड. पाला पसरवायला चालू आहे रानात. तिथं थोडासा पाला अडकूनच बसलाय त्या फांदीत. ती काही निघा नाही. पण इकडं बऱ्यापैकी असा पाला पसरला. जवळनं बघू आपण. की असा पाला पसरलाय. 2-3 वेळा त्याच्यावरनं फिरवलं ह्या ढिगाऱ्यावरनं की सगळं पसरते. आणि मरणाचा वारा सुटलाय. सगळा भराभरा वाऱ्याचाच आवाज येत असेल. आई पण त्याला बरं झालं रे दादा करून टाकला असं. जमलं की तिथे ढिगारा होता. ते ढिगारा एक 5-6 फेरं मारलं त्याच्या ढिगाऱ्यावरनं आणि असं सगळ्या रानात बघा असा पाला विस्कटून टाकला. ह्याला म्हणतात ती शेतकऱ्याचं डोकं. त्यांच्या कसं काय लक्षात आलं काय माहिती. ह्यानं सगळं पसरल आणि ती पसरून गेलं नाही तर आम्हाला एक दिवस गेला असता हे सगळं इसकटायला. चांगलं काम झालं. हा केबल धरते आता. केबल आहे काढवे ती वरी उचलून धरायची.